नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याला साधारणतः 5 करोड पेक्षा अधिक लोक त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या लोकांनी स्वतःच्या निवासस्थानासाठी साधारणतः ₹300 जरी खर्च केले, तरी या संपूर्ण कालावधीमध्ये होणारी उलाढाल ही साधारणतः 15,000 करोड पेक्षा अधिक असेल. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या भोजनावरती आणि चहा-पाणीवरती कमीत कमी ₹300 खर्च करेल असाही आपण अंदाज बांधला, तरी संपूर्ण कुंभमेळ्याच्या दरम्यान हा खर्च आणि होणारी उलाढाल ही 15,000 करोडच्या आसपास असेल. तसेच त्या ठिकाणचं जे लोकल ट्रान्सपोर्ट आहे, वाहतूक जी असेल, रिक्षा, बसेस या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती कमीत कमी ₹150 खर्च करेल असा जर आपण अंदाज बांधला, तर होणारा खर्च हा साधारणतः 7,500 करोड रुपयांचा असेल. एक व्यक्ती पूजा-पाठ याचं साहित्य याच्यावरती किमान ₹50 तरी खर्च करेल, असा जर का आपण अंदाज लावला, तर कमीत कमी 2500 करोड रुपयाची उलाढाल ही फक्त त्या वस्तूंमध्ये होणार आहे. आणि किरकोळ विक्री जी असते, जी आपल्या लक्षात येत नाही, पण किरकोळ विक्री ही होत असते. सो तिच्यावर प्रत्येक व्यक्ती किमान ₹200 खर्च करेल, असा जरी आपण अंदाज बांधला, तरी होणारी उलाढाल ही साधारणतः 10,000 करोड रुपयाची आहे. सो पूर्ण कुंभमेळ्याचा जर आपण अंदाज बांधला, तर किमान 50,000 करोड ते कमाल 75,000 करोड रुपयाचा खर्च लोकांकडून या कुंभमेळ्यामध्ये होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.